तर ही दृश्य आपण काटेवाडी मधली पाहतोय। अजित पवार यांच्या मातोश्री सध्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार या देखील मतदान केंद्रावर आहेत आणि आता अजित पवार यांच्या मातोश्री या मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबियांमधले सगळेच जण वेळ काढून मतदानासाठी येणार आहेत असं म्हटलंय आणि आता अजित पवार यांच्या मातोश्री या मतदानासाठी आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। काटेवाडीत भाजप विरुद्ध अजित पवार असा थेट सामना आहे। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अभिजित, आपण पाहतोय अजित पवार यांच्या मातोश्री आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। नक्कीच वृषाली, पवारांच्या काटेवाडीत जे आहे ते ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे। खरं तर अजित पवार डेंग्यूच्या आजारपणामुळे खरं तर मतदानासाठी पोहोचू शकणार नाहीत, पण थोड्या वेळापूर्वीच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या मतदानासाठी पोहोचल्या होत्या आणि आता अजित पवारांच्या ज्या मातोश्री आहेत आशा पवारजी त्या देखील मतदानासाठी पोहोचल्या आहेत। खरं तर काटेवाडीमध्ये पवारांच्या सर्व कुटुंबाचं मतदान जे आहे ते या काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी होत असतात आणि दरवर्षी सहकुटुंब सहपरिवार सगळे एकत्रित येऊन जे आहे ते मतदान करत असतात। पण यंदा अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे अजित पवार पोहोचू शकणार नाहीत, पण अजित पवारांच्या पवार फॅमिलीतील इतर जे मतदाता आहेत, सुनेत्रा पवार असतील, आशा पवार असतील किंवा अजित पवारांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार असतील, ते थोड्याच वेळात ते देखील मतदानासाठी पोहोचणार आहेत आणि अगदी थोड्या वेळापूर्वी ज्या सुनेत्रा पवार आहेत त्या देखील मतदानासाठी पोहोचल्या आहेत आणि आता अजित पवारांच्या मातोश्री या मतदान केंद्रामध्ये गेलेल्या आहेत। खरं तर यंदा चुरशीची लढत जी आहे ती काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी पाहायला मिळतात, कारण अजित पवारांच्या पॅनलच्या विरोधात थेट भाजपनं पॅनल उभं केलेलं आहे। विशेष गेले अनेक वर्षापासून राष्ट्रवादीची जी सत्ता आहे ती काटेवाडी ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळत होती, पण यंदा जी लढत होणार आहे बारामतीमध्ये सुखा दादांसाठी ते अजित पवारांच्या पॅनलसह अजित पवारांच्या विरोधात जे आहे ते भाजप आपलं पॅनल जे आहे ते उभं केलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी लागलेलं आहे आणि आता अजित पवारांच्या परिवारातील त्या पत्नी आहेत अजित पवारांच्या सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मातोश्री आशा पवार ही दोघी ज्या आहेत त्या आता मतदानासाठी पोहोचलेल्या पाहायला मिळतात। नक्कीच अभिजित, खरं तर वर्षानुवर्ष काटेवाडीवर अजित पवार गटाचं वर्चस्व पाहायला मिळालंय आणि हेच वर्चस्व मोडीत काढण्यासाठी आता भाजपने देखील शड्डू ठोकल्याचं पाहायला मिळतंय। मात्र काही झालं तरी विजय आमचाच होणार असा विश्वास पवार कुटुंबियांकडून वर्तवला जातोय। इतर सदस्य कधीपर्यंत पोहोचतील या संदर्भातली काही माहिती? थोड्या वेळात जे आहेत ते या मतदानासाठी पोहोचणार आहेत। काटेवाडी बारामतीपासून अगदी काही अंतरावर काटेवाडी जे पवारांचं गाव आहे आणि इथं जवळपास 5,500 मतदाता जे आहेत ते मतदान करत असतात ग्रामपंचायतीसाठी। एकूण 16 उमेदवार हे रिंगणात आहेत आणि दोन्ही पॅनल कडून जबरदस्त तयारी जी आहे वृषाली या सगळ्यांची मतदानाची करण्यात आली होती आणि आता थोड्याच वेळात पार्थ पवार देखील मतदानासाठी येतील। पण यंदा खरं तर चुरशीची लढत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळणार आहे, कारण राज्यात सत्तेत असणारी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काटेवाडी ग्रामपंचायत जो पवारांचा बालेकिल्ला मानला जातो तिथं थेट या दोन पक्षांमध्ये जी आहे ती लढत होणार आहे। दोन पॅनलमध्ये दोन पक्षाच्या लढत होणार आहे आणि या लढतीमध्ये काटेवाडीकर नेमकं कुणाचं आडचण करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पण सध्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्री आशा पवार या पोहोचल्या आहेत आणि पार्थ पवार देखील थोड्याच वेळात मतदानासाठी पोहोचतील। प्रशांत, तर ही दृश्य आपण पाहतोय सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या मातोश्री सध्या त्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। काटेवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सध्या अजित पवारांच्या पत्नी आणि मातोश्री मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। अजित पवार यांच्या मातोश्रींनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, तर सुनेत्रा पवार ह्या आता मतदान करतात। काही वेळापूर्वीच त्यांच्याशी बातचीत देखील केलेली आहे। आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी वर्तवलेला आहे। अजित पवार यांच्या मातोश्री आणि पत्नी सध्या काटेवाडी मतदान केंद्रावर मतदान करतानाची ही दृश्य आपण पाहतोय। यावेळी अजित पवारांच्या विरोधात सत्तेतच असलेले भाजप सध्या आमने सामने आहेत। अजित पवार गट आणि भाजप थेट आमने सामने आलेले आहेत। काटेवाडीवर कित्येक वर्षांपासून अजित पवार गटाचं वर्चस्व आहे आणि हेच वर्चस्व मोडीत काढण्यासाठी आता यावर्षी भाजपकडून देखील शड्डू ठोकण्यात आलेला आहे। मात्र आता विजय आमचाच होणार असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी वर्तवलेला आहे। काही वेळातच पवार कुटुंबियांमधले इतर सदस्यही येऊन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवार यांच्या मातोश्री आणि पत्नी यांनी आत्ताच मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। उद्या निकाल लागणार आहे, मात्र विजय आमचाच होणार आहे असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी बोलून दाखवलेला आहे। काटेवाडी हा
खरं तर अजित पवार गटाचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यात सत्तेत असलेल्या भाजपने आता थेट आव्हान दिलेलं आहे. उद्या निकाल लागणार आहे आणि आज अनेक मतदार अगदी सकाळपासूनच आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावून आहेत. बारामती हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला आणि याच बालेकिल्ल्यात काटेवाडी ही अजित पवारांच्याच नावाने ओळखली जाते. राज्यात जरी महायुतीत एकत्र असले तरी यावेळी मात्र भाजपचं कडवं आव्हान अजित पवारांसमोर आहे. ग्रामपंचायतीमध्ये थेट आव्हान देण्यात आलेलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट पुरस्कृत पॅनल विरुद्ध भाजप पुरस्कृत पॅनल अशी लढत होतीये. काटेवाडी ग्रामपंचायतीत सध्या पवारांच्या ताब्यात आहे आणि हीच ग्रामपंचायत काबीज करण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे. या दोघींनी जे आहे तो मतदानाचा हक्क आता बजावलेला पाहायला मिळतोय. खरं तर जे आहे ते मतदान करून दादा आज येऊ शकले नाहीत मतदान आज होतंय. कसं आजारी येईल ना, अशक्तपणा आला दादाला, त्याच्यामुळे येऊ शकले नाही. तुम्ही मतदानाचा हक्क बजावला? बजावला. किती वेळा 57 सालापासून करते. 57 सालापासून. मग तुम्ही करा त्याचा हिशोब. प्रतिसाद कसा आहे लोकांचा? छान आहे, छान आहे. पहिल्यापासूनच छान आहे, चांगला आहे. तुम्ही पाहिलेली काटेवाडी ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला काटेवाडी अगदी काहीच नव्हतं पूर्वी सुरुवातीला, पण माझ्या सुनबाईने पहिली हे केलं ना, झाड लोट झाडू मतदान तुम्ही केले आज? नाही हो आजचं सुरुवातीच. काय काय बदल झाले काटेवाडी? भरपूर बदल झाले आहोत, तर सांगताच येणार नाही. काय बदल होणार अपेक्षित आहे? आता पुढचं काय सांगता येतं, मागचं सांगता येतं. या ठिकाणी आपण पाहू शकता की अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार या दोघींनी काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी जे आहे ते मतदान केलेले आहे. दोघी आता मतदान करून जे आहेत ते बाहेर आलेले आहेत. खरं तर अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे अजित पवार मतदानासाठी पोहोचणार नाहीत, पण त्यांच्या मातोश्री आणि पत्नी या दोघींनी मतदान केल्यानंतर थोड्याच वेळात अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार देखील जे आहेत ते या मतदानासाठी पोहोचणार आहेत. नाही ना, लोकांचं आहे प्रेम, पण आता पुढचं काय सांगता येतं. वाटतं सर्वांना की दादानीच व्हावं म्हणून. वाटतं की दादा मुख्यमंत्री व्हावे तर शेवटच. आता माझं 86 आहे ना, त्याच्यामुळे वाटतं मला माझ्या देखतच मुलांनी मुख्यमंत्री व्हावं. आता इच्छा पूर्ण होणार आहे? कुणाच की सांगता नाही. तसं लोकांचं काय सांगता येतो. आहे तशी बारामती सगळी आपलीच आहे. काटेवाडी सगळे लोक पण प्रेम करतात दादावर. बघूया आता. तर आपण पाहिलं की दोघींनी मातोश्री आणि अजित पवारांच्या ज्या पत्नी आहेत त्या दोघींनी मतदान केलेलं आहे काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी आणि आता दोघेही मतदान करून जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत. आणि माझा पोरगा माझ्या हयातीत मुख्यमंत्री व्हावा अशी जी आहे ती इच्छा देखील अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केलेली पाहायला मिळते आहे. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, काटेवाडी, बारामती. आता आपण